माझं उधार घेतलेलं पैसे कवा देणार? बाय दिले की तुमचं 1 लाख रुपये उधार घेतलेलं. त्याच्यावरच 5 लाख आज काय तुझा बा देणार काय? हात सोडा हात सोडा. पाठीत आग व्हायला लागल्या. मग हात कशाला सोडायला पाहिजे ती? मी खात जाऊ तर कुठं आगो ते सांग. जरा खाली अजून जरा खाली इकडे. सुकाळीच्या आता काय ढोंगान खा जायला होतोस का मला? होणार 2 मिनिट बाय. काय झालं आता? जरा हात सोडा की. कशाला हात सोडा? लगवेला आले हात सोडा की. लगवेला आले हात नाही सोडू शकत मी. बाय प्लीज लई अर्जंट आहे, इमर्जन्सी आहे बाय. हात सोडा. हात सोडल्यावर पळून जाशील तो. मग चिन तरी काढा. चेन काढू. थांब काढतो चेन. लवकर. नालायक बोड्याच्या तोंडा मुतलास माझ्या. बाय सोडा की मला. बाय कशाला सोडा माकडा? सोडा की संडास झालंय. आता नाही सोडत बाबानू. एकदा भागले माझे. पॅड काढा. पॅट नाही काढू शकत. तोंडा मुतलास तोंडा. आता दुसरं काय तिकडची पॅड काढा. पाय लय आलाय. तिकडे ह्याला जा. झुडपा जा. हात सोडा. त्याला झुडपा जाऊ तिकडे. अरे ढीक गाठला आवरा. सोडा जागा घाण कर. सोडा लवकर. बाय सोडा लवकर. बाय. तुम्हाला बी आलंय काय? नाही. अरे मग मागणं काय जेवण आहे मी. पाणी आणून जाऊ धुयाला. आईला वसुली करायचं म्हणजे डोसक्याला तापच आहे. बोर्ट तोंडा म्हटलं माझ्या. छे. ही घे पाणी. अर्गी के हे रे. ए बाय यो पाला. हा. अरे माकडानं तुम्ही काय झोपा करताय काय? बघा कुठे गेला. हुडका त्याला. अरे देव गेला बघ. अरे धर त्याला. माझ्या पुढं पळ की. गावात कुठनं बुद्धी झाली मला. आणि या कांदा बाईकडे कर्ज घेतलेलं 1 लाख रुपये आणि व्याज 5 लाख रुपये झालं म्हणतो. या कांदा तू केलाच माझा वांदा. वाईट येऊ दादा. उघडे फिरतो तेव्हा कुत्री मागा लागते बहुतेक. घेतो म्हणजे कुत्री मागा लागायची. श्यामरावांना 101. बायको का सोडून गेलेस तू मला बायको? कांदा बाईची माणसं मागे लागली ती अवघड्यात आहे. इथं दडून नसतो आता. बायको का रुसलास तू माझ्यावर? मी तुझ्यासाठी नेकलेस घेऊन आलोया. ये इकडे घालतो. कोण आहेस तू? ये इकडे घालतो. अरे कोण आहेस तू? का रुसलास माझ्यावर? अरे हो तिकडे. दारुड्या बोड्याचं बायको समजून मिठ्या मारतोय मला. मुका घेतला का आलाचा. अजून थांबलो असतो तर बरं झालं. पळणं आलो. नेकलेस खरा असेल काय? जाऊन बघतो. 5 लाख रुपये होतील. 5 लाख चालतंय द्या 5 लाख. कुठं इसल्या बाहेर? दादा इथं नाही आला. मग कुठं आलाय? मला नाही माहित कुठं आहे विसल्या? काय झालं कांदा बाई. विसल्या कुठं आहे? बाहेर बोलव. त्याला माझा 5 लाख रुपये घेतले ती. पैसे नाही दिलं तर घरातल्या एका उचलून देणार. तिकडं कांदा विसल्या तू. थांबा. आली तर लगेच दारा आहे. हे घ्या तुझं पैसे. ओके. चला रे. चला कुठं? माझ्या बाची माफी माग. सॉरी. चला रे. कांदा बायला हात जोडून माफी मागायला लावली का नाही? कोण मुडदा हाय ग त्यो? त्यानं माझा
भरतय त्याच्या आईला. शांताबाई इथं नाही कोण चोर जावा. एवढा बघ एवढा बघ यो बघ यो काय त्यो तुला जायला तुला. काय मी सांगतोय मी नव देव येऊच आहे की येऊ हे तर मला नेकलेस विकला 5 लाख रुपयाला. ए भाड्या बऱ्या बोलायला पैसे दे नाही तर पोलिसांना बोलवा. नाही देतो पैसे. कांदा भाई जरा प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे. काय? बघू जरा पैसे. तुम्ही काय करा मस्तपैकी 8 दिवसानं शॅम्पू बिंपू करून आंघोळ बिंघोळ करून या. तुम्हाला तवा देतो पैसे आणि या बरं कधी येणार नाहीतर मी घरला आणून देईन. जावा इधर आणि इकडे आज पैसे दिले तीस म्हणून वाचलाय तू ना तुझ्या मागणं गोळे घालणार तो झाक्कन जोडल्या. ताई तुमचं पैसे देतो 8 दिवसात. मला माझं पैसे उद्याच्या उद्या पाहिजे ते नाही तर तुला तुरुंगातच टाकते बघ. कोण टावळी माझ्या लेकाला तुरुंगात टाकतं ग? बघतेस तिला टावळ्या कुणाला म्हणतेस ग? आज जातो. मी नाही जातात. मी काय घाबरते होय? एका लटण्यात आडवी करीन. ताई देतो तुम्हाला उद्या देतो पैसे. मला उद्याच्या उद्या पैसे पाहिजे ते नाहीतर तुला जिवंत सोडत नसते बघ. शांताबाई बोलते मेरे को. आईला मी सोडून सगळीच गोड झाले ते वाटतं. बायका पण बंदुका घेऊन फिरते त्या. कुठं नव्हतं एवढं पैसे. भावा अरे एक काम होतं. बोल की जान हजर आहे तुझ्यासाठी. जान चट्टे गुदडी असले काय नको मला. दुसरं काम होतं. काय काम होतं? 5 लाख रुपये उचललं पाहिजे होतं. 5 लाख आत ये जरा. जमलं देते वाटतं पैसे. देव पावला बनायचा. 100 रुपये. ही बघ. सॉरी अरे माकडं डोळ्यात बोट घातलं की माझ्या. सॉरी काय दाखवत होतास? ही बघ की चड्डी फाटल्या माझी. अरे पैसे नाहीत म्हणून 2 महिने अंडरपॅन्ट घेतलेले नाही आणि तू 5 लाख रुपये मागायला आलायस माझ्याकडे. भावाला का तुझी परिस्थिती माझ्यापेक्षा वाईट आहे का? एक काम कर ही दर 100 रुपये आणि चड्डी आण तुला. अरे तेवढं पैसे आहेत माझ्याकडे. 100 रुपये आहे ती. असू दे आण चड्डी. माझ्या तर पिटी तुला. माझा दोस्त लय प्रेमळ आहे. जीवाला जीव देणार आहे. अरे इथलं 100 रुपये कुठे गेलं? भावा इथलं 100 रुपये घेऊन तुला दिले मी. नालाय का? माझच पैसे मला देतोय फुकणीच. असं झालंय वी. होय भावा ती दारुड्याची बायको मला पैसे मागत्या. मला उद्याच्या उद्या काय बी करून 5 लाख रुपये पाहिजे. ती देशील का तू? मी देतो पण तुला माझ्या संग यायला पाहिजे. कुठे? संडासात जाऊन येतो मग सांगतो. लवकर ये. जरा प्रेशर आले. लवकर ये भावा. ह्या सोनाराच्या दुकानात आपण चोरी करायची. ए नको बाबा. या सोनाराकडेच मी तो नेकलेस शिकलाय. त्याला जर मी ओळखलो का नाही येऊ दारुड्याच्या बायकोला सांगेल तो मिळून हाणतील मला. अरे नाही ओळखत. मी सांगतो तसं कर. हे केस आणि ह्या मिशा लाव. गोलमाल है भाई सब गोलमाल है. मामा आज सोन्याचा दर कसा आहे लिटरला आपल्या तोड्याला? 1 लाख पडला बाबा. लय महाग झालं. Hands up! ए, काय आहे? ए उठ काय गावतंय का बघ. अय, पुत्र, पुऱ्या. त्याचा लवकर आवर. गावतोय काय? आ, नाही. या लवकर. सिक्युरिटी वाला बरं धरलं. हॅलो पोलीस स्टेशन. हरकुशेट बोलतोय. 2 चोर गावली ती. लवकर दुकानात या. आता सुट्टी नाही तुम्हाला. अरे ती कुठे गेली ती? मालक ती मला तिकडे पाहिली ती. अरे बुरखा बघतोस काय तरी बरं पळून आलो. बुरक्या तुझ्या नादात द्या उठला असतं माझं. चोरीचं नाद लय वाट बाबा. नको येऊ नाद. जा तू. बरं झालं बाबा चोरीचा नाद नाही केला.
तर अडकलोस तू फुकट. हॅलो. शांताबाई बोलतीया. बोला. उद्या सकाळी माझं मला 5 लाख रुपये पाहिजे ती, नाहीतर गाठ माझ्याशी. देवा आता कुठं आणू 5 लाख रुपये. तिला जर उद्या पैसे नाही दिलं तर ती बाई जीव घेईल माझा. तिनं जीव घेण्याआधी मीच कुठनं तरी उडी मारून जीव देतो. पाहिलं मी जीव द्यायला आले पण इथं कोण काळ कुत्र बी दिसेना. असू दे तरी पण हाई टाकतो. गाव आलो आता इथनं उडी मारून जीव देणार आहे मी. या. ओ थांबा. कोण तुम्ही? मी मोहिनी. मी आत्महत्या करणाऱ्या लोकांना काउन्सिलिंग करून त्यांना आत्महत्येपासून रोखते. मॅडम मला 5 लाख रुपयाची गरज आहे. देणार असला तर सांगा, नाही तर उगाच टाइमपास नको मारतो उडी. अरे थांब. देणार आहे का? हो देईन मी तुला 5 लाख रुपये. देवा चमत्कार केलास तू. मला 5 लाख देऊन माझा जीव वाचवलास. तुला 5 लाख नारळाचं तोरण बांधून देवा. अय बाळा, एक नारळ 20 रुपयाला आहे. सॉरी देवा, 5 नारळाचं तोरण बांधीन. कुठं आहे तो विश्ल्या? माझं पैसे दे. कशाला सारख्या गोळ्या झाडत्यास? गोळ्या झाडल्यावर दहशत राहत्या. गोळ्यावर मागुशील 200 रुपयाला एक गोळे. एवढ्यात मला 2 क्वार्टर दिल्या. ए शांताबाई, हे घे तुझं 5 लाख रुपये. हिरा बॅग परत तिकडे फिरकू नको. चल वाट लाग. पैसे दिलास म्हणून वाचलास. हा बर. पोरा, अरे कुठं आणलंस एवढं पैसे? परत कुठलं कर्ज काढलं असलंस तर आत्ताच सांग, इथंच फास लावतो. नाही नाही पप्पा, मित्राकडे घेतले ती उधार. त्याला परत दे लवकर. बर बर. थँक्यू मोहिनी मॅडम, तुमच्यामुळे माझा जीव वाचला. अरे थँक्यू काय त्यात. आणि मला मोहिनी मॅडम म्हणू नको, फक्त मोहिनी म्हण. हा हा फक्त मोहिनी. येऊ का मग? अरे थांब ना, मला एक तुला सांगायचं होतं. काय बोल की. माझ्याशी लग्न करशील? नाही बाबा लग्न नाही. तुझं तुला पैसे देईन मी वर्षभरात परत. अरे तुला पैसे दिले म्हणून लग्न कर म्हणत नाही मी. मला खरंच तू आवडतो. मला पण तू आवडलीस पण लग्न नाही बाबा. हे बघ, तू आता नाही म्हणलास तर मी उडी मारून जीव देईन. दे जा तिकडे. तू काय जरी केलं तरी मी लग्न नाही करू शकत. पण का? कारण माझं लग्न झालंय. काय? होय. कुठं गेला यो बाबा सकाळ दरनं? मी 4 दिवस गावाला काय गेले तर पक्ताला सोडलं या बाबानं. मामाजी आमचे हे कुठं आहेत? कोण इसल्या? हा गेला असेल गावभर हिंडायला. येऊ दे. बघतेस त्यासनी. आईला काय वैताग का बाबा येऊ. अरे खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू तुझ्या बायकोला घटस्फोट दे आणि माझ्याशी लग्न कर. ए नाही बाबा, माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे. तू जा दुसरा बघ जा कुठला तरी. तो कसा लग्न करत नाही माझ्याशी बघतेच आता. हॅलो दादा. कवाल या 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 कुठे गेला होता तसा? तास झाला येऊन तरी तुमचा पत्त्या नाही. कवालीच गेलं तुम्ही बाहेर. तुम्हाला सांगते ती 7वीत दिसते तशी नव. आईच्या गावात ती मोहिनी घरला आलेली का काय? मला एकदा ती घाव देत, तिचं मारून मारून भरीतच करते. कुणाचं? अहो प्रियाच की हो. सायलीला लय त्रास देत्या. कोण प्रिया कोण सायली? अर्जुनची सायली. ठरलं तर मग म्हणजे मालिकेतली हो. मालिकेतली? अगं नाला बोड. मालिका कमी बघायचा जरा. आधीच डोसकं फिरलं आणि मालिकेला सांगायला लागली. माकडा, सुनबायला रडी होतीस वी. काय केलं घेणं? का होती ती मला? सुकाळीच्या तुझा जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा 3 महिने पडून होतास. सगळी सेवा केली तुझी हिनं. पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे असल्या बायकोचं आणि तिला कावतीस वी. नाही सॉरी बायको. अगं सॉरी की. अगं सॉरी की. जावा तिकडे. अगं सॉरी. रहा नहीं जाता. माकडा, मुका कशाला घेतलास? रडत गेली की नाही ती बघ. अहो रडत नाही गेली, लाजून गेली आत. मला बोल नकोस. आज जाऊन मुका घ्यायचा. इथं दारात काय आहे? बरं पळ. खरंच घेऊया आत मग. ना माझा घे की. अगं. हॅलो. मोहिनी बोलते. अगं तुला किती वेळा सांगितले फोन करू नको. मी नाही लग्न करू शकत तुझ्याशी. बाबा अरे मी नाही येऊ शकत लग्नाला. चल काम आहे रे जरा. अगं तुला किती वेळा सांगितले फोन करू नको. बायको आहे माझी इथं. ठेव फोन. अरे प्लीज ऐक की, माझा दादा तुला भेटणार आहे. एकदा ये ना. बरं ठीक आहे. आलो. आईला काय होणं बळ लागल्या मागं माझ्याही. जाऊन एकदा येतोच प्रश्न मिटवण्याचा.
मोहिनी मी आलोय. कुठं आहे तुझं दादा? दादा दादा हे बघा तुम्हाला सांग. विश्ल्या फुकणीच्या तू काय करतोय माझं काय नाही. दादा हाच तो ज्याला मी 5 लाख रुपये दिले ती मला ह्याच्याशी लग्न करायचंय. पुरट्या माझ्या बहिणीला प्रेमाचा आधार कितीस मी काय केलेला कांदा भाई? मग आता लगीन कर तिच्या बाहेर. माझं लगीन झालंय कांदा भाई. मग घट्टच बोलते तुझ्या बायकोला. नाही देऊ शकत कांदा भाई. का नाही देऊ शकत? बघ उद्याच्या उद्या हिच्यावर लग्न करायसाठी तुझा होकार आला पाहिजे, नाहीतर तुझ्या घरातल्या कोणाला सुद्धा जेवण सोडणार नाही. काय जातो कांदा भाई. आईच्या गावात त्या कांदा भाईची बहीण होती वाटतं ती मोहिनी. कांदा आईला अवघड झालं. आता एक काम करतो, 2 दिवस गायब होतो, घरला जायत नाही. कांदा परत केलाच माझा बांधो. 2 दिवसानंतर आईला 2 दिवस झालं विश्ल्याचा लग्नाला अजून होकार आला नाही. लसूण मिरची भाजी कांदा भाई. जावा आणि विश्ल्याच्या बहिणीला उचलून आला. चल रे. जावा लवकर. आईला 2 दिवस झालं काय हालचाल नाही. म्हणजे मोहिनीचं आणि कांदाबाईचं प्रकरण मिटलं वाटतं. बरं झालं बाबा, गायब झालो ती. काय झालं? अरे कुठं होतास 2 दिवस? जरा गायब झालो तुम्ही जरा 2 दिवस. अरे तुझ्या बहिणीला कांदाबाईच्या माणसाने उचलून नेलंय. काय लय झाला आता ही. आता सुट्टी नाही त्या कांदाबाईला. कांदा ए छम्मक छल्लू, कुठं आहे तुझा दादा कच्चून पादा? बोलव त्याला. दादा कांदा बहिणी घेऊ नको, आणलंय तुला आता मी. चाल आता व्हायचं. आवाजाने कांदाची माणसं तुमच्या आईला घेऊन गेली ती. काय त्याच्यावर त्याच्या कांदा. आय तुला त्या कांदाच्या माणसाने काय केलं नाही नव्हता? नाही नाही नुसतं बांधून ठेवलं होतं. बर बर. दादा कांदाची माणसं बहिणीला घेऊन गेली ती. काय? आणि कुचवाला काय करत होता इथे? कांदा तुझ्या आईला तुझ्या कांदा नालायक बोड्याचं. चल ग चल. रुक्मिणी हानं मारी करून लय कंटाळा आला बघ. भुका लागले त्या जेवायला म्हणा दे. अरे पोरा काय झालं पप्पा? तुझ्या आईला शिवी द्यायची नाही. तुझ्या आईला आणि तुझ्या बहिणीला कांदाबाईच्या माणसाने उचलून नेलं. काय? आणि तू काय तर माशा मारता कुचवाली काय उपयोगला तुझा? असू दे नेऊ दे. आधी मी जेवण करतो, भुका लागले ते जेवून जातो. मला पण वाढ जेवायला. जेवायला पाहिजे नसतं. अरे अरे पोरा नेलं तुझ्या बायकोला कांदाबाईच्या माणसाने नेलं. मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. कुत्रे तुकडी तोंडाव माकडीने कांदा. आला हिरो आला हिरो. ऐक माझ्या बहिणीवर लग्न करतोस का नाही सांग. शेवटचा विचारतोय. नाही म्हणलास तर या तिघीसनी गोळ्या घालीन धाड 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 धाड. बर 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 करतो याच्यावर लग्न करतो. हा घालतो नाही दनी मी असताना तुम्ही दुसरं लगीन केलं. माझा तो गुण आता काय उपयोग नाही. रुक्मिणी आईला पुढे का दनी मी आता गच्चीवरून उडी मारून जीव देणार. दनी प्यारी बहना, आता तुझी सवत मरून गेल्या. सुखानं संसार कर.
थँक्यू दादा, तू होतास म्हणून मला माझं प्रेम मिळालं. हा 4 दिवसानंतर. पोरा, चांगली होती तुझी पहिली बायको, पण आता काय करायचं, सोडून गेली आपल्याला. तिसऱ्या दिवशी आपण सगळं कार्यबिर्य सगळं उरकून घेतलंय. पण असू दे, झालं गेलं सगळं विसरून जा. बरं ऐक, तुझा आजोबा आजारी आहे, तुझी आई गेल्या पुढं, मी पण जातो आता. बरं बरं जाऊ. चल ग. दादा येते. अहो किती चपाती खाणार? 2 चपाती घे. हे काय भूत, काय बी सांगू नको. नाही इथं भूत बीत काय. चल. अहो इथंच होतं. अरे देवा, आता काय करायचं? कशाला मला बोलवलंयस? काय झालं? मला नाही राहायचं याच्यासोबत. का? काय केलं? यानं काय नाही केलं, पण याच्या बायकोचं भूत माझ्या मागे लागलंय. अगं भूतभीत काय नसतं या जगात. अरे खरंच दादा, बघ जात जाऊ. काय बघते काय? आपला संबंध जपला, मला नाही राहायचं. चल दादा. मोहिनी, मी एकटा काय करू इथे? कुठे बघ तुझं तू काय करायचं. दुसरं लगीन कर वाटतंय काय तुला? कशी वाटली माझी आयडिया? एक नंबर आयडिया आणि एक नंबर ऍक्टिंग झाली बघ बायको. आता ती मोहिनी आपल्याला कवाच त्रास देणार नाही. गेली पळून. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.